तर हा माझा पुण्यामधला दुसरा दिवस होता आणि माझा भाऊ आला होता त्याचा फ्रेंड गाडी घेऊन. तर म्हटला चल बाहेर फिरून येऊया कुठेतरी. मग त्यानं मला घेऊन गेला होता सिंहगडावर. तर खूप जास्त चढायला लागलं असं नाही, तिथं खूप वरपर्यंत गाडी जाते, थोडाफारच डिस्टन्स होता तेवढा चालायला लागतोच. तर खूप छान वाटलं. आणि हा माझा छोटा भाऊ ऋषी तर तोच आला होता घेऊन. तर तो पण पुण्यातच राहतो, जॉब करतो. आणि मग खूप चढून खूप तहान लागली होती आणि काहीतरी गार खावं वाटत होतं कारण ऊन खूप लागलं होतं. म्हणून मस्त असा काला खट्टा फ्लेवरचा गोळा घेतला, खाल्ला. आणि नंतर हा बघा सगळ्यात वरचा व्ह्यू कसलं सुंदर दिसतोय. आणि त्यातल्या त्यात हे पोल्युशन, सगळं पुण्याचं पोल्युशन दिसत होतं तिथे, एवढं दूर होता वर. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो मध्ये बघण्यासाठी. तर एवढं सुंदर तिथं मूर्ती आणि छान असे पुतळे ते उभारलेले होते, खूप सुंदर वाटत होतं. इतकं छान वाटत होतं की असं वाटतं तिथलं येऊच वाटत नव्हतं, इतकं छान तिथं वातावरण होतं. एवढं ऊन होतं पण असं वाटतच नव्हतं की तिथं काहीतरी असं उन्हाळा आहे. इतकं गार आणि इतकं प्रसन्न वाटत होते तिथं. हे बघा किती सुंदर ते केलं आहे. आणि तुम्ही पण याच्या अगोदर कुठं गेलाय का सांगा गडावरती. तर माझी पहिलीच वेळ होती जिथं मी इथं गेले होते. आणि मग शेवटी परत मग सॉरी घरी येताना मी व्हिडिओज केला नाही कारण खूप थकली होती. सॉरी त्याच्यासाठी. नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल. बाय बाय.